सावकाश. मला हरवून सेलिब्रेट करताय काय? आईस्क्रीम खाताय? खा खा. लवकरच तुमच्यावर अशी वेळ आणेन ना की तुमचे खाण्यापिण्याचे पण वांदे होतील. आई हो, तुम्ही काहीच नाही घेतले प्लीज. आवडे मला दे. हां. आणि जयश्री, मला माहिती आहे घरातलं वातावरण चांगलं नाहीये, पण म्हणून खाण्यावर राग काढणं बरं नाही ना. खरं तर नावापुरती चालली मी नाश्त्याला. खाण्यापिण्यावरून मनच उडालंय माझं. वहिनी, मी चहाचं बघू. बघितलं, म्हणून म्हणत होते मी अख्खा दिवस खराब जाणार. जाऊ दे, नकोय मला नाश्ता बिस्ता काहीच. आई हो प्लीज, आई नाश्ता करून घ्या ना तुम्ही प्लीज. प्लीज आई, प्लीज. वसुंधरा, का करतेस तू हे सगळं? हा, का आईंना त्रास देतेस तू? वहिनी, तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या. तू इतकी मोठी चूक केलेली असताना मी तुझी बाजू समजून गेली. ओ माय गॉड, आई ही काय करते इकडे? काल रामायण घडलं तेव्हा तुम्ही नव्हतात ना इथे. आकाशीला परत घरी घेऊन आलाय. हे असं अचानक झालं काय? पण गैरसमज दूर झालेत आमच्यातले. एनी प्रॉब्लेम? दादा, तुला कळतं ना काय बोलतोयस तू? डिवोर्स होणार तुमचा. अखिल, आकाशराव प्लीज. वसुंधरा, एक मिनिट. पहिली गोष्ट, वसुंधरांकडून बळजबरीने डिवोर्स पेपर्स साईन करून घेतले होते आणि तुला पण माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे हा आमचा खासगी प्रश्न आहे. माझ्या लहान भावाने माझ्या लग्नावर कमेंट करायची काही गरज नाही. मग तिचा एक्स नवरा बोलला तर चालेल का? आई, अहो काय करताय तुम्ही? हे शांत व्हा बघू. तू बघितलंस? हा, बघितलं तुम्ही सगळ्यांनी? ती त्याची फॅमिली आणि मग आपण कोण होत त्याचे? आई अहो, तिने वश केलंय माझ्या लेकाला. काळी जादू केली आहे त्याच्यावर. जयश्री, काय बोलतेस तू? नाहीतर मग आकाश असं वागला असता का कधी? हा, त्या बाहेरच्या बाईसाठी त्यांनी आई वडिलांना परक केलं. अगं, तो सारासार विचार करत नाही एवढंच, पण लवकरच त्याला त्याची चूक जाणवेल. वेळ निघून गेल्यावर गुरुजींनी सांगितलं होतं ना, जोपर्यंत ती त्याच्या आयुष्यात मला माझा मुलगा गमवायचा नाहीये. आई, आई तुम्ही माझ्याकडे बघा. आई, तुमचं हे दुःख माझ्यापेक्षा अजून जास्त कोणाला कळू शकेल. त्या बाईमुळे आधीच मी माझं एक कुटुंब गमावून बसलोय. माझ्या आई बाबांना माझ्यापासून दुरावले, त्याने माझं आयुष्य बर्बाद केलंय. पण आई, म्हणूनच
तिला मी तीच गोष्ट पुन्हा करू देणार नाही. म्हणजे आई, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? चौथा मुलगा म्हणता तुम्ही मला, त्या नात्याने मी तुम्हाला आज एक वचन देतोय. मी आकाश सरांना त्या बाईच्या तावडीतून सोडवेन आणि तुमच्याकडे परत घेऊन येईन. खरंच असं करशील? तुमची शपथ. पण तुम्ही पण मला एक प्रॉमिस करायचा. का? हे असं सतत रडून रडून स्वतःला त्रास करून घेणार नाही तुम्ही. प्रॉमिस. बरं, मला आता निघावं लागेल. तू कुठे चाललास? आई, मला ऑफिसला जावं लागणार आहे. मोठ्या भावाबरोबर मला लहान भावाची पण काळजी घ्यायची आहे ना. आई, अखिलने काही नवीन प्रोजेक्ट घेतलेत हातात, ते सुद्धा स्वतःच्या जीवावर तो पूर्ण करणार आहे. पण त्याला माझी गरज लागेल. पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी जिवंत असेपर्यंत हे घर तुटू देणार नाही.